हॅलो गाईज, हाय डे 2 व्लॉग पार्ट 2. तर आपण आलो होतो मंदिराजवळ. मी मंदिराची स्टोरी सांगितली होती ना. पुढे मी आले सिग्नलला. इथं बघताय तुम्ही, जे कोल्हापुरातले आहेत त्यांना माहिती आहे हा आहे कावळा नाका, अर्थातच ताराराणी चौक. तिथनं थोडं पुढे आले तर हे आहे वटवेश्वर मंदिर. तुम्ही बघू शकता, महादेवाचंच मंदिर आहे हे. मी या मंदिरात पहिल्यांदा गेले होते, मे बी महाशिवरात्रीच्या दिवशी. खूप छान मंदिर सजवलेलं हे पण, ठीक आहे. त्यानंतर तुम्ही पुढं बघू शकता, खूप जास्त ट्रॅफिक जाम होतं. कशामुळे होतं ते माहिती नाही, खूप जास्त होतं. आणि ही माझी फ्रेंड आहे ऋतुजा. बसमध्ये तुम्ही हिला बघितलं असेल पार्ट 1मध्ये, पण मी तेव्हा सांगितलं नाही, ठीक आहे. ही माझी फ्रेंड आहे ऋतुजा, पण तिला काही काम होतं त्यामुळे ती तिथनं गेली. नंतर मी आले ऑफिसला. ते बघू शकता ट्रॅफिक. ना मी ऑफिसला आल्यानंतर श्री स्वामी समर्थ, पहिल्या ब्लॉगमध्ये पण मी सांगितलेलं मी यांचं रोज दर्शन घेते. त्यानंतर ऑफिसला आल्यानंतर हे बघा, यांना बघून तुम्हाला कळलंच असेल, यांना पण खूप फोटोचा आणि व्हिडिओजचा माझ्यासारखा नाद नाही, आवड म्हणूया, नाही तर त्यांना राग येईल. ओके. मग यांनी थोड्याशा पोज वगैरे दिला. त्यानंतर आलो ऑफिसमध्ये, बसलो थोड्या वेळ. आणि थोड्या वेळ आमची लाईट गेली, त्यामुळे सगळीच जण रिलॅक्समध्ये बसलेली. त्यानंतर थोडंसं काम केलं. कामाचं शूट मी असं घेत नाही, पण थोडंसं घेतलेलं व्हिडिओ, बस तेवढंच. त्यानंतर मी आले घरी, तर मम्मीने बघा चेंज वगैरे केले. मी चेंज वगैरे केलेलं तुम्ही बघू शकता. त्यानंतर मम्मीनं बनवलेलं इथं कारलं. अहो, कारलं चांगलं असतं, खायचं असतं. बरं सोडा. कारल्याच्या नंतर इथं मम्मीनं वांग्याची भाजी पण बनवलेली तुम्ही बघू शकता. त्याचं पण मी थोडंसं शूट घेतलं. ही आहे माझी मम्मी. ओके.